साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. माई आहे का कोण घरात? बया सकाळ सकाळ कोण गही महाराज आलाय? हा माई महाराज आले दारात. अगं बाय 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 महाराज ना भविष्य तरी सांगतील माझं नाही का? म्हणजे मी आता निवडून येईल का नाही ती तरी बघते विचार महाराज थांबा थांबा आलीच. भिक्षाम वाढ माई. बाय बाय महाराज तुम्ही आलाय बाई. काय घेता मग तुम्ही? म्हणजे धान्य घेता, तांदूळ घेता का बाजरी घेता? काही चालतं, तांदूळ चालतील, बाजरी चालेल, काय पण चालेल. ऐका की महाराज मी तुम्हाला समजा देते बघा. अगदी तुम्ही माग चालती पण माझं भविष्य सांगावं. वा 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 काय हा हात आहे आणि 1000 वर्षात असल्या हातावर भविष्य बघायला मिळालेलं नाही मला. वा वा किती छान आहे भविष्य तुमचं. खरंच म्हणताय महाराज? हो इतकं छान आहे भविष्य तुमचं की काय विचारू नका. नाहीतर काल आलते की दोघं जण माझ्याकडे विचारायला त्या सुंदाबाईचं भविष्य बघायचंय म्हणून. पण काय ते विचारू नका. हा ते निवळ भंगार भविष्य निघालं तिचं. का हो काय झालं महाराज? त्यांनी मला विचारलं इलेक्शनचं भविष्य विचारलं, आमची सुनंदाबाई निवडून येईल का? मी सांगितलं छे 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 सुनंदाबाई तर कधीच निवडून येणार नाही. होय का? बरं ती जाऊ द्या मरू द्या पण माझं भविष्य भारी आहे ना. एकच नंबर भविष्य आहे तुमचं. बर मी तुम्हाला काय पाहिजे ते आणत्या. हो आणा भूक लागली आणा काहीतरी. बर बर इथंच थांबा. हो हो या. आली घेऊनच आली. हो या या. मुडदा सुनंदाबाईचं भविष्य लय भारी पण ह्याला काय माहिती भाड्याला माझंच नाव सुनंदा आहे ती. ह्याच्याकडे बघते आता चांगला. दोन्ही मीच असून ह्याला माहिती नाही आणि हो कशाचं भविष्य सांगतो या. असा आता त्याला बघते ना. वारताय का नाही माई? वाढती ना महाराज आणि लय मोठं आणलंय बघा तुम्हाला. जरा तिकडे तोंड करा. गेला का गुडसा ह्याचा गाडी ह्याचा या महाराजाचा कुणाकडे गेला पण असतो. भया हित बसलाय वय ए शिंगला मावशी शिंगला मावशी काय रे तू शिरपत नव्हता? ए जा बाई कोण शिरप्या? मला वाटलं शिरपत ए बघ मी शिरपा बाई. काय असते मला दे ना मला 5 रुपये दे ना मला. मला नाही बाबा हे आवडत असलं. जा बाई मी जाते मग तिकडे मला काम आहे. नाही मला नाही आवडत. जा बाई. मी नाही देणार पण. जा बाई काय त्या बुवा माझा सावकार केलाय. कोण रुपये देत नाही बाई. अरे शिरप्या शिरप्या मला वाचव रे त्या सुनंदाबाई बघून. ए बुवा बुवा तू माझे काय केलंस? कुठं गेलता इतके दिवस मी बुवा? काय केलं नाही मला वाचव. तुला मी वाचवते बुवा. बरं वाचव. पण मला एकदम मोकळं कर बुवा. नाही जड वाटतंय बुवा. हो त्या महाराजाचा मुडदा काढला ह्याचा कुठं गेलाय ग नेमका गावाना झालाय. ए पोरांनो एक काम करता का तुम्ही ह्या बुळीतनं बघा मी ह्या बुळीतनं बघत्या. जाऊ जाऊ बघा ना बघा बघता ह्याला ना आता असं का नाही करते ह्या महाराजाला मला दिसावाच फक्त. चला गजल बाबा एकदा मोकळा झालो आता काय होतो काय झालो होतो काय आता जावं शेतामध्ये. सायकलची हवाच कमी दिसायली आम्हाला नक्की कळणार काय बोलतो. अरे शिरप्या तू परत नीट झाला वय. सुंदरबाई तुम्ही इकडं कुठं? अरे मुडत्या सुंदाबाई कोण आहे कुणाष्ट त्या महाराजांनी एक काय केलंय कुणाष्ट सगळ्या गावात सुंदाबाई सुनंदाबाई म्हण भाड्या. बरं सुनंदाबाई ते घाईत झालं. गाईत झालं वय. त्या महाराजाला बघितलं का इकडं कुठं? महाराजाला हो महाराजाला. अरे तर महाराजाबद्दल सांगितलं तर ते महाराज आणि बाई करत असं करतो चुकीचा पत्ता सांगतो. महाराज इकडे गेला इकडे गेला इकडचं गेला. तू चल की मुडद्या मला हो हुडकू लागाय. नाही बाबा सुनंदाबाई मला बापासाहेबाच्या शेतात जायचं काम आहे ते मला मागवले तुम्ही जावा मी येत नाही. अरे मुडद्या आला असता माझ्या बरं तर बरं झालं असतं ना. सुनंदाबाई तुमच्या पाया पडतो तुम्ही जावा इकडचं गेला महाराज. इकडे गेलाय का? इकडे जावा असं इथंच गेला जावा. बरं हा जावा.
ए साध्या भरके घाल असला का अरे आपल्याशिवाय कोण घेणार आहे का आता इथं? अरे आपल्याला का रोज बैठक आहे आणि आजचा मान सध्याला सध्याला अरे पण सध्याला मान कशामुळं भुजंगरावांमुळं आज भुजंगराव आपल्याला गावातला का आपल्याला पिण्यासाठी मशान भूम्या खुल्या केल्यात का त्या माणसाने तरी पण कसली गार गार हवा येते हा त्याच्यामुळे तुला सांगतो मी भुजंगरावचाच माणूस आहे हळू बोल ऐकून ते करा बरोबर वततोय बर का अरे वतला का साध्या आणि वैर ते वरनं टाकू दिला का होय साध्या दिला का हा तू चाट्याळ माणूस आहे बर का मी ना हाय चाट्याळ का ते लाका बोवा बनला आणि ती आम्हाला गांजाची धुरी देऊन साड्या घातल्यावर रे चाट्याळा हा अरे पण हऱ्या हा. सध्या ती तसलं कुठे शिकून आले अरे शिकलं कुठलं तवा ते आपल्याला बोलावलं ह्याने तर गांजा फुकला तो अंडावून साड्या घालतोय Cheers करा. हा? चेस बेस Cheers, कर cheers. केला का दारू शिवार माझ्याच नाही मला काय म्हणायचंय ए शिरप्या लेकर वाटाला का अरे लका मग तू मुतारा डोसतोय म्हणल्यावर काढवाटच लागणार की अरे मुद्दा कुठला आहे माहितीये का भुजंगरावांमुळं हा. मी काय म्हणतोय भुजंगरावांमुळं आपल्या गावात दारूची दुकानं झाली काय झाली दारूची दुकानं झाली मटका चालतोय बरोबर आहे का अरे जी नाही ती आपल्यासारख्या माणसाला पेताड माणसांना मशान भूम्या खुल्या केल्या कुण्या भुजंगरावांनी त्याच्यामुळे का नाही त्याच माणसाचं काम करायचं दारू बी अरे की ठिकेची ठिके टाकल्यात बाबा आणि हऱ्या हा सध्या यंदा बापूसाहेबाची सत्ता पडणार बापू साहेब पडले अरे येत वय शिरप्या हा. ऐक. आपल्याला 10 रुपयाला कुठं जायला लागायचं गाडी अरे तालुक्याच्या गावाला जावं लागायचं ते बी केली का नाही सोय अरे माझं तर 2-4 वेळा असं झालंय गेलो मी तिकडं जाता जाता खिशात माझ्या 10-20 रुपये जाताना पैसे असायचं तर त्याच गावात मी पिऊन पडायचो अरे ती आपल्याच गावात पिऊन पडायची सोय भुजंगरावांनी केली तेवढंच नाही हऱ्या सध्या गोरगरीबाला परवडा म्हणून त्याने हातपट्टीचा धंदा व्यवसाय चालू केला तुमच्या दोघाचं चालू द्या गाडा मला ते दमाने पिकी नाही बाबा मला ते भुजंगरावांनी सांगितलेलं काम आठवलं नाही तर लय मारण रे यार बस के अरे काय लागा धरकी सध्या त्याला लागा यार अरे हे लका हे ए, हऱ्या. ए, अरे वेळा येतो. चकना अरे अरे हे बरोबर नाही बरं का अरे जाऊ दे सध्या नाही माझा जिगरी दोस्त ए गेला. सध्या आम्ही आहे का जिगर तुझा सध्या अरे माग तुझ्या पची नाही काय ए सध्या ए सध्या सध्या ए सध्या ए गलास सध्या गलास हे बघा सुनंदाबाई प्रचार चांगला झालाय राजा भाऊची एकदा गाठ घेतली ना कोण रे कामच झालं अरे वा. अरे बापू साहेब वय नमस्कार बापू साहेब बस 1 मिनिट बसायला लागतो हा बसायला बघा की माणूस किती म्हणजे भारी आहे हे का नाही अहो असं कोण करतं का हा ना हा? बघा ना बापू साहेब हे सगळे तुमचे कृपा आहे बरं का बसा 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 हे घ्या पाणी घ्या पाणी बसा बसा तुम्ही बसा ना तुम्ही बसा हाय ना हाय ना हाय अहो तुमच्यासाठी तर आलोय ना आम्ही एवढं उन्हाचं बापू साहेब म्हणलं चला नाही, त्यांच्या बापू घरी साहेबा तुमचे पाय लागले आमच्या घराला नाही असं द्या. हे बघा काय आहे ना इलेक्शन लागले आता तुम्हाला तर होय माहिती. होय 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 आता बरेच दिवस झाले तुम्ही भुजंगरावाची चाकरी केली हा त्यात तुम्हाला आर्थिक बी नुकसान झालंय सगळी तुमची जमीन बी त्यांच्याकडे घाण वाटे हा, आता काय मग सांगायचं? तुमचा दगडाखाली हात अडकलाय होय पण हे का तुम्ही जरी त्यांच्या बाजूला अजून बी राहिला ना तुमची जमीन सुटणार काय म्हणायचं हो, सुनंदाबाई काय अगदी बरोबर म्हणताय तुम्ही होय. बघा आम्ही म्हणजे इलेक्शन म्हणून नाही आम्ही अशी बी तुमची जमीन सोडून देणारच आहे होय होय हाय का नाही हा तर काय करा ह्या मला वेळेस सुंदाबाई म्हणल्या होत्या हा हा, निवडून आले तर जमीन अहो 100% आपली पार्टी येणार आहे आणि पहिल्या ठोक्याला तुमच्या जमिनीचं काम करणार आहे होय 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 मालक तुम्हीच फक्त करू शकता मला सुंदाबाई म्हणल्या होत्या निवडून आले की जमीन देते म्हणून सोडून आणि तेवढं एक काम करा सारखं सुंदाबाई नका हो म्हणू माझं नाव सुनंदाबाई आहे हो. होय का असू द्या वय झालंय तेवढं घ्या सांभाळून राजा भाऊ कुठं रे? पार्टी बापूसाहेबाचीच आहे
होय 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 चालतंय मग लक्ष असू द्या, होय होय काळजी करू नका. हो चल आम्हाला पुढचे घर घ्यायचे. आणि ऐका, तुमची शेती अशी सोडवून देत्याल हा. देत्याल म्हणजे काय, दिल्लीच. दिली दिली हा, चाल, चला होय, येतो. होय, चला, काळजी चला. अजिबात करू नका. होय 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 होय, होय. अरे माझ्या नाही बापू साहेब, मी अहो, तुमच्या माझ्या पाया कशा पडायला ना? पाहिजे हो. अहो तुम्ही जमीन सोडून- आमच्या बापासारखा आहे तुम्ही, नका काळजी करू. हाय हा, चला सुनंदाबाई, हा, चला 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 चला. चप्पल वर. भुजंगराव बोलतोय. सगळं होईल. अहो इलेक्शनची जबाबदारी आहे माझ्यावर. अहो डोक्याला ताण आहे. सगळं नियोजन मला कळलं. हाय कार्यकर्ते लागलेत का आम्हाला, काय टेन्शन नाही. अहो तुम्ही काही काळजी करू नका. सरपंच अरे अरे अरे, काय हे कार्य करतो लागा. समोर सरपंच बसल्या तरी वलडून पुढे, ए हरिया आल्या का, मला वलडून पुढे गेलाच बाहेर. अरे सरपंच दारात बसल्यात, ये इकडं बस. इलेक्शनची जबाबदारी आहे तुझ्यावर, आणि तू जर असा पार फेल झाला पिऊन तर कसं व्हायचं रे. सरपंच लय खबर पक्की या. एवढं हात तर माझं खाजावत्यात, काय सांगायचंय तुम्हाला. ए हरिभाव, अरे तू खबरी लालच आहे. तू दिलेली खबर ही पक्कीच असते या. हो आणि पक्की. हात खाजवायचं काय करायचं. अरे अक्का तुला गेला का आंदण मध्ये मी घेतलाय. सरपंच पण काय बी म्हणा, राजू फुटला आपला. राजू फुटला, नव्हता फुटाय पाहिजे. एवढं माझं तर डोकं हल्लंय. म्हणजे राजाभाऊ फुटला. राजाभाऊ फुटला, चर्चा चाललेली चर्चा. लय सायतान झालत माझं. त्या राजाभाऊला त्याच्या पोरीच्या लग्नासाठी मी पैसे दिले, त्याची शेती करायला मी पैसे दिले, दिलं. आणि आमच्या विरोधात फुटला. नाही 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 नाही, राजा तो असा डाव साधलाच. भुजंग माझं नाव, मला खबर तो सारा गाव. फक्त ए. सरपंच आधी सोडा. अरे आदेश सोडायची गरज नाही, आदेश सुटला. सुटला मग राजा फुटला. फुटला. कोणाच्या कानाला कळता कामा नाही. जा. भुजंग माझं नाव, मला घाबरतो सारा गाव. मी जर टसलो ना तर 7 पिढ्या बरबाद होत्या. राजा मत दुसऱ्याला देतोय. अरे काय इकडं कुठं हे सध्या काय म्हणतो रे? तंबाखू काढला गेला तर लगा तुला तर सारखी तंबाखू तंबाखूच ला का असताना माझी काढ. घे खा कसलं दोस्त असलं खा धरतो ना खा पण दे. धर हा. ए, अरे सध्या सध्या काय तांबाखू खातोय. काय झालं? अरे, आपलं भुजंगरावला का निवडून आलं. लका गुलाल बिलाल आणला का नाही? अरे आणलाय का गुलाल बघ हो लका, मला भुजंगरावला मला एक गोष्ट बापूसाहेबाला सांगितली पाहिजे. एवढंसच होईल का? अरे एवढीशा गुलाल ठिकीची ठिकीत पुढं बाबा. आई, पण एक डेमो धावण्यासाठी थोडं प्रत्येकाच्या घरात जायचं. हा. नुसतं असा शितळायचा. चल, म्हणजे चल. कवल दिलायला का देवानी देवाच. सगळ्या गावाला कळलं पाहिजे. दिसन ती घर हा. चल का मला लय आनंद तंबाखू झालाय. खायची कॅन्सर. पार्टी आली, पार्टी आली, गुलाल गुलाल का काढ काढ लवकर काढ. मला लाव, माझं कपाळ मोकळे. अरे मला आधी लाव. थांबा तुमचं का? अहो, मला लाव सुनंदाबाई, की- थांबा की. मला लाव की हऱ्या. अरे आधी नाचा की थोडं पार्टी आली. सुनंदाबाई, अहो, पण तुम्ही का नाचताय? अरे आपली पार्टी आली ना म्हणून. आपली पार्टी? हा, पण- अहो, आपली नाही पार्टी, भुजंगरावची पार्टी आली म्हणजे आमची पार्टी आली या. हा? मग काय तर त्यांना मग माझ्याकडे गुलाल घेऊन आलाय अहो, म्हणजे जावं, इकडे घर घ्या, हो. ए, ए, चल, ए, साध्या, चल. भुजंगराची पार्टी आली. मुडदा मला सांगतोय भुजंगराची पार्टी आली. हे काय झालं बरं नेमकं? चल लवकर बापू साहेबाकडे गेलाच पाहिजे. चल निघ. शांताबाई, रात्रच नाही दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. त्यामुळे ना सगळं मतदार कसं एक गट्टा झालं पाहिजे.
तुम्ही काय काळजी करू नका. हा. पैसा पाणी सगळं वाटप व्यवस्थित करायचं. हो. पण सगळे मतदार आहेत ना एकत्र झाले पाहिजेत. हा. फुटता कामा नये. काय सरपंच तुम्ही असल्यावर मला कशाची भीती? काय काळजी करायची. अरे अरे ए हर्या सध्या इलेक्शनचं काम डोक्यावर तुला आनंद कशाचा झालाय. जी सरपंच बातमी काय झालंय. काय सांगायचं सरपंच, आपल्या शांताबाई आल्या शांताबाई आणि ती बी बिनविरोध. अरे इलेक्शन नाही शांताबाई बिनविरोध कस काय झाल्या. अहो तसंच झालं. आपली ती सुनंदाबाई आहे ना, त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला. अरे वा 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 ही लय आनंदाची बातमी दिली. तुम्हाला म्हणलं होतं का नाही शांताबाई, मी जे टाकलेला डाव आहे बरोबर बसला. ए सरपंच सरपंच ए काय सध्या सगळं होईल. जा आणि पडदेशी फुलं घेऊन ये. पण लवकर जा लवकर. हो सरपंच, हा. फुलं आणनच. हा. अहो ती एवढीशा वाटीने राव कोको लावल्यागत गुलाला उधाळती. थोडा पैसा सोडा की हात बी लय खांदवायला लागलेत माझं. ही सगळं होईल हरिया. दम धर मला दम तर धर. वाटतंय झालं तर पहिल्यांदा अभिनंदन करू दे. अरे उमेदवार आपले निवडून आले. दम धर होईल. कसा दम निघन राव. 3 बंडल तुमच्या हा, हातात बघ. आहेत. मिरवणुकीची तयारी करायची काळजीच करू आणि नका. गुलाल बिंदास वाटायचा. घे काळजी करू नको. बिंदास आणि लागलं सावरलं तर डाबा सांगितला मी. अहो त्याच्या काय चला मिरवणुकीची तयारी करा पडदेशी. होय का? सरपंच कमी जास्त पडलं तर द्या बरं का मागणं पाठवून. ए सध्या ह्याचं नुसतं खाण्या द्या. शांताबाई हा. तुम्हाला मी बोललो होतो का नाही, मी एक डाव टाकलाय. हा. डाव बरोबर कामाला. अहो भुजंग माझं नाव, मला घाबरतो सारा गाव. मी जर डसलो ना तर विरोधकाच्या 7 पिढ्या बरोबर आहेत आणि त्या बाप्पाच्या 7 पिढ्या मी बरबाद करणार. आले रे, आले. भुजंगराव आले. गावामध्ये एकच नाव भुजंगराव. भुजंगराव. गावामध्ये एकच नाव. भुजंगराव. महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. अडचणवाडी या गावामध्ये भुजंगराव सरपंच यांचे एक सीट बिनविरोध झालेले, त्याबद्दल आपलं काय मत आहे? अडचणवाडी या गावाचं तसं तर अख्ख्या तालुक्याचं आहे ना, या अडचणवाडी इलेक्शन कडे लक्ष लागलं होतं. या अडचणवाडी गावाचं इलेक्शन म्हणजे खरं तर तालुक्याला एक पर्वणी असते. गेली 40 वर्ष झालं आम्ही या गावचं राजकारण करतो आणि आमचाच चेला असणारा बापूसाहेब आमच्या विरोधात उभा राहिला आणि त्याने त्या सुनंदाबाईला उभी केली. पण नेमकं कागदपत्रामध्ये घोळ झाला. अहो संडास नसताना तिने ते कागद जोडला आणि तिचा फॉर्म बाद झाला आणि मी नेमका आमच्या शांताबाईचा फॉर्म भरला. शांताबाई बिनविरोध पडून आल्या आणि शेवटी अडचणवाडीच्या गावाने माझ्यावर विश्वास ठेवला. असा विश्वास अडचणवाडीचे गाव ग्रामस्थ मला पुढच्या सर्व या इलेक्शन मध्ये सुद्धा देणार आहे. त्याच्यामुळं माझी या सर्व गाववाल्यांना विनंती आहे की सरपंचाची या भुजंगरावाची साथ सोडू नका. एवढंच माझं म्हणणं. गावात नाव धन्यवाद असतं धन्यवाद एकच नाव. धन्यवाद. भुजंगराव भुजंगराव गावात वाचतं एकच नाव. भुजंगराव भुजंगराव भुजंगरावांचा विजय असो. भुजंगरावांचा विजय असो. भुजंगरावांचा विजय असो. तर ही होती सरपंच भुजंगरावांची प्रतिक्रिया. पाहत राहा हा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. धन्यवाद. आलो आलो. काय आबा काय चाललंय मग? आले काय द्या. हा असं सगळ्या वार्डातले आहेत ना? हा बघा प्रत्येकाचे नाव आलेत का काय मयत असतील ह्याच्यात, त्या यादीप्रमाणे सगळी नावं काढा. प्रचार चांगला चाललाय ना? बापूसाहेब अवले वाट बातमी घडली. काय झालं? अहो आपल्या तो सुनंदाबाईचा फॉर्म बाद झाला सुनंदाबाईचा फॉर्म बाद झाला आणि आणि काय आपल्या राजावर रानात लय मारलं कुणीतरी. नक्कीच ह्या विरोधकांचा डाव असला पाहिजे. बापू साहेब काय सांगू तुम्हाला, माझा फॉर्म बाद झाला. मी पडली अशी, किती अशी नाचली सगळीकडे, किती भारी झालं माझं सगळं. अख्ख्या गावात अशी करून फिरली. 50 लाख रुपये घेतलं लोकांचं आणि कशी मी पडली. शांत व्हा सुनंदाबाई शांत व्हा. अहो गोमीचा एक पाय मोडला म्हणून गोम लंगडी होती का? पण मी कशी शांत हो, असं सगळ्या गावभर मिरवली. इतकं मांदळ टाण घालून काय काय केलं मी. अहो तुम्ही पडला म्हणून काय पार्टी पडली का? काय म्हणायचं आबा? हा अहो तुम्ही शांत व्हा आणि जरी तुम्ही पडला ना पार्टी आपली येणार आहे.
मी तुम्हाला कुठलं नाही कुठलं पद देणारच आहे की हा म्हणजे मला पद देणार तुम्ही? 100% पद देणार आहे. म्हणजे मी हा. पडली तरी हा चालतंय? ते जाऊ द्या पण राजाभाऊला मारलंय वाटतं तिकडे गेलं पाहिजे. राजाभाऊला हा मारलं? चला मारलं, चला 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 ना चला लवकर हा चला बरं, चला.